नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला कापूस या पिकावर काही ठिकाणी आकस्मिक मर म्हणजेच पॅरावेल्ट दिसून येत आहे. त्याबद्दल आज आपण माहिती घेऊयात. खूप दिवसाचा पावसाचा खंड आणि उष्ण तापमानानंतर अचानक येणारा मुसळधार पाऊस, जमिनीत साचलेले पाणी आणि त्यानंतर तापणारे कडक ऊन यामुळे पिकांवर अजैविक ताणाची लक्षणे दिसायला लागतात. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांसमोर जुळवून न घेता आल्यामुळे कपाशीचे पीक एकाएकी कोमेजण्यास सुरुवात होते. त्यालाच आपण आकस्मिक मर किंवा पॅरावेल्ट असे म्हणतो. आकस्मिक मर ही खोल, काळ्या आणि चिकन मातीच्या जमिनीत जेथे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही अशा ठिकाणी जास्त दिसून येतो. तसेच पावसाच्या मोठ्या खंडानंतर मुसळधार पाऊस येऊन सुद्धा ओलीत केल्यानंतर काही काळ पाणी जमिनीत साचून राहिल्यास सुद्धा आकस्मिक मर दिसून येते. आपल्याला आकस्मिक मर नियंत्रणात आणण्यासाठी सर्वप्रथम शेतात साचलेले पाणी चाराद्वारे खोदून बाहेर काढावे. जर आपण हे पाण्याचा योग्य निचरा केला तर आपलं मर याच्यापासून संरक्षण होऊ शकतं. तसेच जर आपल्याला उपाययोजना करायच्या झाल्यास आपण दीड किलो युरिया अधिक 1 किलो पांढरा पोटॅश अधिक 250 ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराइड 100 लिटर पाणी यामध्ये मिक्स करून प्रति झाड 100 ml आळवणी करावी. किंवा 13-0-45 1 किलो अधिक कोबाल्ट क्लोराइड 2 ग्रॅम अधिक 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड 200 लिटर पाणी याचे द्रावण करून 100 ml प्रति झाड आळवणी करावी. जर आपण या प्रकारे नियोजन केले व उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला मर पासून संरक्षण मिळू शकते. तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या उपाययोजना करायला पाहिजे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.